सदाभाऊ खोत यांचं विधान अत्यंत चुकीचं, त्यांनी आपलं विधान मागे घ्यावं. बच्चू कडू. सदाभाऊ खोत यांनी विधान जे केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी आपल्या विधानात दुरुस्ती करण्याची गरज आहे. सदाभाऊ खोत यांनी आपलं विधान मागे घ्यायला हवं. हे आंदोलन ही देशाचा आत्मा राहिलेली आहेत. आंदोलनातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना राजीनामा मागण्यासोबत व्यवस्था कशी सुधारता येईल यावर देखील विचार करावा. मला वाटतं मी त्याचं समर्थन करणार नाही. आंदोलक हा दहशतवादी किंवा त्याला आतंकवादी म्हणणं, देशातली तरुणाई तिथं होती आणि त्यांना अशा पद्धतीनं आपण बोलणं हे काही फार चांगलं नाही आहे. उलट त्याच्यातून कसा मार्ग निघेल याचाही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. मी याचंही समर्थन करत नाही का राजीनाम्यापेक्षा ती व्यवस्था मजबूत झाली पाहिजे. अशा पद्धतीनं समोर जर आंदोलक आले तर ते फार चांगलं होईल आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल. एका राजीनाम्यानं व्यवस्थाच बदलून जाईल असं होणार नाही. त्याच्यामुळं अपेक्षा आहे का आंदोलकांनी या सिस्टीममध्ये अधिक काय काय असलं पाहिजे. त्याला न्यायालयीन दर्जा देता येता येईल का, ते सगळ्या केंद्र अधिक मिलिटरीच्या हाती देता येईल का. कारण तरुणांच्या समोर फक्त आता रोजगार आणि तोही सरकारी रोजगार एवढाच शिल्लक राहिलेला आहे आणि तो पर्याय फार तेवढाच एक पर्याय असल्यामुळं ते निष्ठेनं आणि तितक्याच प्रामाणिकपणे ह्या परीक्षा होणं गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नवी दिल्ली.